आता ऐका श्रोतेजन, मल महात्म्य आख्यान. जे आचरलिया घडे पुण्य, करा श्रवण भावार्थे. श्रवण केलिया सतत, व्रताच फळ होय प्राप्त. दान पुण्य न घडे जरी तप, तरी घ्यावे माप श्रवणपंथी. श्रोते नमस्कार. आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आणि आपण सर्व श्रवण करत आहात श्री अधिक मास महात्म्य कथा यामधील अध्याय 4. भगवान विष्णू माता लक्ष्मीला पुढे सांगू लागले. ते म्हणाले, हे लक्ष्मी, पौलव्याची कथा आणि गोदानाचे महत्व मी तुला सांगितले. या मळमासामध्ये यथाशक्ती पुण्य कर्म करून काहीतरी वस्तू, वस्त्र, अन्न आणि पात्र वगैरे जे दान द्यायचे असेल ते सत्पात्री ब्राह्मणाला, गरजूला आणि आपल्या जावयाला दिल्याने मोठे पुण्य प्राप्त होते. मनुष्याने आपल्या पारलौकिक कल्याणासाठी या अधिक मासामध्ये भगवान पुरुषोत्तम प्रीत्यर्थ दान देऊन व्रत केले पाहिजे. हे लक्ष्मी, अधिक मासामध्ये ब्राह्मण पूजा अत्यंत पुण्यदायी मानली गेली आहे. श्रद्धेने आणि शुद्ध अंतःकरणाने केलेली ब्राह्मण सेवा मनुष्याला स्वर्ग सुख आणि पापापासून मुक्ती देते. पण प्रत्येक जण केवळ जन्माने ब्राह्मण होत नाही. खरे ब्राह्मणत्व हे त्याच्या आचरणाने आणि कृत्याने सिद्ध होते. हे देवी, ज्याच्या जीवनामध्ये नित्य संध्या नाही, स्नान नाही, पितरांचे तर्पण नाही, दान धर्म नाही आणि ज्याला धर्म कर्माची आवड नाही, त्याचे ब्राह्मणत्व हे केवळ नावापुरतेच राहते. जो फक्त कुटुंबाच्या मोहात आणि पापवासनात अडकून राहतो त्याच्याकडे शास्त्राच्या दृष्टीने खरे ब्राह्मण पण नसतेच. भगवान नारायण पुढे म्हणाले, जो ब्राह्मणांचे धन किंवा ऋण घेऊन ते परत देत नाही आणि त्यातून स्वतःचा फायदा झाला म्हणून आनंद मानतो, तो खूप मोठे पाप करतो. आणि अशा पापामुळे मनुष्य अधोगतीला जातो, त्याला नरकवास भोगावा लागतो. हे देवी, धनाची आसक्ती माणसाला किती खालच्या पातळीला घेऊन जाते याचे एक उदाहरण असलेली उत्तम कथा मी तुला सांगतो. एक ब्राह्मण होता ज्याला धनाची फार आशा होती. घरी घर, कुटुंब सर्व काही व्यवस्थित होते, पण अतिधन लालसा त्याला स्वस्थ बसू देईना आणि धन कमावण्याच्या उद्देशाने तो परदेशी गेला. तब्बल 12 वर्ष त्याने अतोनात कष्ट केले, विविध मार्गांनी धन एकत्रित केले आणि 12 वर्षानंतर पुन्हा आपल्या घराच्या दिशेने, घराच्या ओढीने परतीच्या प्रवासाला तो लागला. प्रवास करत असताना एकदा एका ओढ्याखाली झाडाला घोडा बांधून विश्रांतीसाठी तो तेथे थांबला. त्याने आपले इतर सामान आणि धनाचे गाठोडे त्या झाडाच्या बुंध्याजवळ ठेवले. ओढ्याच्या थंड पाण्याने अंघोळ केली, आपल्या जवळची शिदोरी सोडली, त्यातील भाकरी खाल्ली, थोडी विश्रांती घेतली. त्या ब्राह्मणाला आपल्या घरी कधी जातो आणि कधी नाही असं झालं होतं. त्याच्या मनामध्ये घरी जाण्याची ओढ इतकी निर्माण झाली होती की तो त्या घाई गडबडीमध्ये आपले धनाचे गाठोडे त्याच ठिकाणी विसरला. ब्राह्मण त्या ठिकाणाहून निघून गेल्यानंतर दुसरा एक पांथस्थ तेथे आला. त्याने हातपाय धुतले, ओढ्याच्या थंडगार पाणी तो प्यायला आणि विश्रांतीसाठी झाडाखाली बसला. तर काय नवल, झाडाच्या बुंध्यापाशी त्याला एक गाठोडे दिसले. तो मनुष्य आश्चर्याने पाहू लागला, काय असेल याच्यामध्ये. त्याने उघडून पाहिले तर बापरे, सोने नाणे. दैवाची किती विचित्र लीला, देवाची देणगीच. त्याने इकडे तिकडे बारकाईने पाहिले, पण त्याला तेथे कोणीच दिसलं नाही. झटकन त्याने ते धनाचे गाठोडे आपल्या धोत्रामध्ये बांधले आणि तो पटकन तिथून दूर निघून गेला. काही वेळाने त्या ठिकाणी तिसरा एक शूद्र मनुष्य ओढ्यावरती आला. त्याने अंघोळ केली आणि शांतपणे आपली भाकरी खात तो बसला होता. आणि मग ब्राह्मण घोडेस्वार त्या ठिकाणी धावत धावत आला. धापा टाकीत घाबरेपणाने त्याने त्या भाकरी खाणाऱ्या मनुष्याला विचारले, काय हो, तुम्ही या ठिकाणी केव्हा आलात? माझे गाठोडे इथे पडले होते, ते तुम्ही पाहिले का? आणि ते जर तुम्ही घेतले असेल तर कृपया मला ते लवकर देऊन टाका. अगदी थोड्या वेळापूर्वीच मी इथे थांबलो होतो. तर शूद्र मनुष्य म्हणाला, नाही बुवा, कसले गाठोडे आणि ते मी कशाला घेऊ? बर काय होते त्या गाठोड्यात? तोंडातील घास घोटाळीत तो मनुष्य बोलत होता. ब्राह्मण रागावला. तो म्हणाला, अरे चोरा,
मलाच पुन्हा प्रश्न विचारतोस? दुष्टा, त्या गाठोडामध्ये माझ्या 12 वर्षांची कमाई होती. सोने नाणे सर्व काही. थोड्या वेळापूर्वीच मी इथे विश्रांतीसाठी पडलो होतो आणि आवरणाच्या घाई गडबडीत मी ते विसरलो. कोसभर दूर गेलो तेव्हा माझ्या लक्षात आले की माझं गाठोडं इथेच राहिले आहे. आणि परत येऊन पाहतो तर तू इथे. ते काही नाही, माझं गाठोडं तूच घेतलं आहेस आणि आता मला तूच ते माझं गाठोडं परत दे, नाहीतर बघ माझ्या हातून तुझ्या हत्येचं पातक घडेल. ब्राह्मण आता हातगायवर येऊन त्या इसमाला दम देत होता. भाकरी खात असलेला तो शूद्र मनुष्य ब्राह्मणाला विनंती करून सांगत होता, नाही हो, मी तुमचे कसले गाठोडे हे मुळीच पाहिले सुद्धा नाही. हवी तर तुम्ही माझी झडती घ्या. ब्राह्मण त्याला दरडावून बोलला, अरे चोरा, झाडाला बांधून तुला चांगला चोप देईल. अगदी तुझा वध करेल मी. माझ्या धनाचे गाठोडे तूच घेतले आहेस. बोल, तूच घेतले आहेस ना? नाहीतर बघ. तो ब्राह्मण त्या मनुष्याच्या अंगावरती अगदी धावून गेला आणि त्याने त्या शूद्राच्या मानेला अगदी विळखा घातला. मग मात्र तो उठला आणि ते दोघांमध्ये झटापट चालली. आरडाओरडा, शिवीगाळ, सारे रान करजले. घोडा किंकाळू लागला. सगळीकडे गोंधळ उडाला. मेलो मेलो, देवा धाव रे धाव. तो शूद्र मनुष्य मोठ्याने किंकाळ्या फोडीत होता. ब्राह्मण त्याचे नरडे दाबत होता. दे दे, माझे गाठोडे मला परत दे. आणि त्याच वेळी आकाश मार्गाने देवर्षी नारद जात होते. त्यांनी आश्चर्यपूर्वक ते सर्व दृश्य पाहिले. त्यांना त्या ओरडणाऱ्या शूद्राची खूप दया आली. तो ईश्वराचा धावा करत होता. हे प्रभू, माझे रक्षण करा, असं तो ओरडत होता. नारद मुनी लगबगीने वैकुंठलोकी आले. त्यांनी भगवान विष्णूंना पाहिलेला तो सर्व प्रकार सांगितला आणि ते म्हणाले, हे प्रभू, तुम्ही दीन दुबळ्यांचे कैवारी आहात ना? मग त्या आडदांड ब्राह्मणाने त्या भाकरी खात बसलेल्या गरीब शूद्राचा गळा धरला आहे. तो तुमचा धावा करतो आहे आणि तुम्ही, तुमची दया, तुमची क्षमा कुठे गेली प्रभू? त्यावेळी भगवान विष्णू हसून म्हणाले, हे नारद, जसे करावे तसे भरावे, या न्यायाने त्या ओढ्याकाठी तो सर्व प्रकार चालला आहे. त्या बाबतीमध्ये मी काहीच करू शकत नाही. जे होत आहे ते व्हायलाच पाहिजे होतं. पूर्वजन्मीचा तो सर्व खेळ आहे. आणि मग भगवान विष्णूंनी नारदांना त्या पहिल्या गोष्टीचा उलगडा करून सांगितला. ते म्हणाले, त्या ओढ्याच्या काठावर मध्येच आलेला तो दुसरा प्रवासी म्हणजे पूर्वजन्मीचा एक सावकार होता. तिसरा भाकरी खात बसलेला तो शूद्र मनुष्य पूर्वजन्मीचा कर्जदार होता. आणि जो पहिला ब्राह्मण घोडेस्वार प्रवासी होता तो पूर्वजन्मीचा गरीब माणसाचा जामीनदार होता. सावकार मध्येच आला. त्याने कर्जाऊ दिलेली पूर्वजन्मीची रक्कम त्याला सहज मिळून गेली. अचानक त्याला धनलाभ झाला. त्याला खूप आनंद झाला. आणि तो तिसरा गरीब शूद्र माणूस, त्याच्याने पूर्वजन्मी सावकारापासून कर्जाऊ घेतलेली रक्कम परत फेडता आली नाही, म्हणून त्याला भरपूर मार खावा लागला. आता तो ब्राह्मण घोडेस्वार, पूर्वजन्मीचा त्यांचा जामीनदार, त्याला या जन्मी 12 वर्ष कमाई करून धनाचा साठा करून त्या सावकाराची रक्कम अशा रीतीने भरून द्यावी लागली, परत करावी लागली. मग तो त्या गरीब कर्जदाराला मारणार नाही तर काय करणार? तेव्हा हे नारदा, ही ज्याच्या त्याच्या कर्मफळाची कथा आहे. यामध्ये देव आणि दैवत काहीच करू शकत नाही. आणि विशेष म्हणजे या जन्मीचे ते तिघेही वाटसरू पूर्वजन्मी ब्राह्मणच होते. म्हणून मी म्हणतो की ब्राह्मणांनी दुसऱ्याला धन देऊन व्याजाची आशा धरू नये. दुसऱ्यांपासून कर्जाऊ का होईना पण द्रव्य घेऊ नये. भगवान पुढे म्हणाले, कर्ज, वैर आणि हत्या या गोष्टी कधीच संपत नाहीत. त्यांचे फळ भोगल्याशिवाय जीवाला शांती मिळत नाही. म्हणून कोणाचे धन बुडवू नये आणि कोणावरही अन्याय अत्याचार करू नये. नारद मुनींनी हे सर्व ऐकले आणि भगवान विष्णूंना नमस्कार करून तेथून ते निघून गेले. नारायण लक्ष्मी देवीला म्हणाले की हे देवी, ही कथा मी तुला यासाठी सांगितली
की मनुष्याने लोभ, अन्याय आणि अधर्म यांपासून सावध राहावे. ब्राह्मण धर्म समजून घेताना आचार आणि सद्वर्तन यांचे महत्व लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आणि मग त्यानंतर भगवान नारायणांनी खऱ्या ब्राह्मणांची लक्षणे पुन्हा स्पष्ट केली. ते म्हणाले, जो वेद आणि शास्त्रांचा अभ्यास करतो, इतरांना धर्मज्ञान देतो, संतुष्ट वृत्तीने जीवन जगतो आणि आपल्या धर्माचे पालन करतो, तोच खरा ब्राह्मण. जो फक्त फळाची अपेक्षा न ठेवता सत्कर्म करतो, पुराण कथा सांगतो, गंगा स्नान, जप, तप, दान आणि सेवा यामध्ये मन लावतो, तो पूजनीय ठरतो. आणि अशा प्रकारे भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला ब्राह्मण धर्म, कर्मफळाचा न्याय आणि अधिक मासातील पुण्यकर्म याबाबत सविस्तरपणे जी माहिती या अध्यायात सांगितली ती आपण सर्वांनी श्रवण केली. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये अधिक मास महात्म्य कथेच्या 5व्या अध्यायासह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.